तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणामध्ये। सध्या कोकण भवनमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्षाचा नेता, सदस्य गट नोंदणी करण्यासाठी कोकण भवनाकडे येतोय, कोकण आयुक्तांकडे धाव घेताना दिसून येत आहे। अशाच प्रकारे नवी मुंबई शहरातील 42 नगरसेवक सुद्धा जे कोकण आयुक्तांकडे आलेले नरेश मस्के उपस्थित होत आहे। त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की मग शिवसेनेच्या शिंदे गटाच्या गटनेतेपदी अखेर मनोज हळवणकर यांची नियुक्ती पक्षांकडून करण्यात आली। त्यामुळे ऐरोलीमध्ये तिसरा टर्म भूषवणारे मनोज हळवणकर यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे। त्यामुळे ऐरोलीत हा एक मोठा धक्का मानला जातोय का? ऐरोलीत हा शह आहे एका वेगळ्या गटाला। त्यामुळे मनोज हळवणकर यांची नियुक्ती मागे नवीन राजकारण शिंदेच्या शिवसेनेला करायचं आहे का? हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे। त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे एक नवीन शिवसेना एक वाढण्याचा प्रयत्न करते। वेगळा राजकीय उदय जो आहे शिवसेना निर्माण करताना दिसून येते। नवी मुंबईच्या राजकारणामध्ये, ऐरोलीच्या राजकारणामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक जास्ती आहेत, भाजपचे कमी आहेत। त्यामुळे ऐरोलीमध्ये आता जे आहे शिंदेच्या शिवसेनेने जास्ती लक्ष द्यायला सुरुवात केली। पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही नियुक्ती खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे मनोज हळवणकर यांचा वेगळा गट होता, धर्मवीर नावाचा हा गट होता, विजय चौगले वेगळ्या गटामध्ये होते, म्हणजे स्वतंत्र त्यांचा गट होता। आता मनोज हळवणकरांना गटनेतेपदी केलेले आहे। हा विजय चौगलेंना धक्का आहे का, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे गटनेतेपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे खासदारांनी, एकनाथ शिंदेने हा इशारा नेमकी कुणाला दिलेला आहे हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे मनोज हळवणकर यांच्या नियुक्तीमुळे हा पक्षाला एक उभारणी मिळणार का पक्षाला भविष्यामध्ये या सगळ्या गटबाजीचा काय संदेश आहे का, हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद। मी प्रथमतः धन्यवाद देईन शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि नरेशजी मस्के साहेब खासदार यांना मी मनापासून धन्यवाद देईन, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। त्या विश्वास निश्चित स्वरूपात मी सार्थकी लावेन। गटनेता हे फार महत्त्वाचं आणि मोठं पद आहे, हे विश्वासार्थ असलेलं पद आहे। त्यामुळे सगळ्यांना, म्हणजे 42 नगरसेवक शिवसेना पक्षाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। या सगळ्यांना सोबत घेऊन जे काम या शहराच्या करता येतील किंवा विरोधक ते म्हणजे सत्ताधारी पक्ष जे कामं आमची या ठिकाणी अडवतील त्याकरता या सगळ्यांची मोठ बांधण्याचं काम निश्चित स्वरूपात मी या ठिकाणी करणार आहे। त्याचबरोबर या शहराला काही विकासाची फार मोठी गरज आहे। अजून शहराचा विकास आराखडा मंजूर झालेला नाही, किंबहुना त्या ठिकाणी अजूनही काही अडचणी आहेत, या भूखंड अजूनही हस्तांतरित झाले नाही। या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मागणी करणार आहोत। आणि ते पाठपुरावा करून या ठिकाणी ज्या काही सुविधा, नागरी सुविधा असतील, बैठे प्रश्न असतील, अनेक प्रश्न या नवी मुंबईतले आहेत, ते मार्गी लावण्यासाठी आम्ही सभागृहात सगळे प्रश्न या ठिकाणी निकाली करण्यासाठी पाठपुरावा करू। मी 2015ला विरोधी पक्षनेत्याची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे। आणि आपण पाहिलं असेल की मी विरोधी पक्षनेता असताना बऱ्याचशा प्रश्नांना मी या ठिकाणी प्रयत्न केला ती सोडवण्यासाठी। आणि त्यावेळेला आमचे 18 नगरसेवक होते। त्या 18 नगरसेवकांना मी सोबत कायम ठेवलेलं होतं। म्हणजे गटनेता असेल, विरोधी पक्षनेता असेल आणि शिवसेनेच्या महिला रागिणी असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन मी या ठिकाणी पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले। आणि 18चे 38 नगरसेवक झाले, आता 38चे 42 झाले। तर निश्चित स्वरूपात पुढच्या वेळेला आम्ही सत्तेत येण्याकरता ही जी मोठ आहे ती बांधणं गरजेचं आहे आणि ती बांधली जाईल असा विश्वास आहे। कारण तेवढा दृढ विश्वास या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर टाकलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी सगळे म्हणजे जे 42मध्ये पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून जे काय नगरसेवक यापुढे सभागृहात काम करतील त्या सगळ्यांना, म्हणजे ज्यांचे 5 टर्म झाले, कोणाचे 4 टर्म झाले, कोण नौके आहेत, अशा सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी विकासाचा पर्व उभा करण्याकरता, शिवसेना पक्षवाढी करता आणि जनतेची कामं करण्याकरता या 42 लोकांना एकत्र ठेवण्याचं काम निश्चित स्वरूपात या ठिकाणी मी करेन। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।